आज आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे। कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासरवडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचे प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये 2014 ते 19 मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले, काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं। परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले MMRDचे मुखर्जी आहे, या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या, परंतु MMRDAने त्यावर मात केली। शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं, डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जातोय। म्हणजे सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वास जाते आहे। हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काय, आणि आज 22 तारीख आहे। जवळपास 172 वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे। म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे आणि त्यामुळे हे 10.5 किलोमीटरचं जे अंतर आहे हे आपण